वटपौर्णिमेची पूजा करताना हा मंत्र जरूर म्हणा. पूजाविधी व व्रतकथा. वटपौर्णिमा 2025 पूजाविधी. 10 जून रोजी वटपौर्णिमा आहे. पूजेच्या सामानाची तयारी कराल तेव्हा एका कागदावर आठवणीने हा श्लोक लिहून घ्या आणि पूजा झाल्यावर म्हणा. वटपौर्णिमा 2025. वडाची पूजा झाल्यावर हा श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत. वटपौर्णिमा हे व्रत पूर्वी 3 दिवसांचे असे. त्याला वटसावित्री व्रत असे म्हणतात. यात 2 पक्ष आहेत. एक अमावास्या पक्ष आणि दुसरा पौर्णिमा पक्ष. अमावास्या पक्षाप्रमाणे आचरणारे लोक अमावास्या धरून आधीचे 3 दिवस हे व्रत करतात, तर पौर्णिमा पक्ष मानणारे बहुसंख्य लोक आजकाल एकाच दिवसाचे व्रत करतात. आजच्या काळात हे व्रत पौर्णिमेच्या दिवशी केले जाते. या व्रताची व्रतकथा अशी की अश्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते. त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले. पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न झाले. ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली, म्हणून त्याने तिचे नाव सावित्रीच ठेवले. यथावकाश ती वयात आली. तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे कोणी राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धजेना. तेव्हा ती स्वतः वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहिताबरोबर वरसंशोधनासाठी निघाली. यथाकाळ शाल्व देशाचा राजा द्युम्नसेन याच्या सत्यवान नावाच्या पुत्राला तिने वरले. शत्रूकडून पराभूत झाल्याने राजा आपल्या पत्नी आणि मुलासह अरण्यात राहत होता. सत्यवानाला पसंत करून ती परत आपल्या राजवाड्यात आली. तिचा निर्णय कळल्यावर नारद मुनींना अपार दुःख झाले, कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार आहे हे ते जाणून होते. हे विधिलिखित त्यांनी राजाला सांगितले. त्याचबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्लाही दिला. मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली. त्यामुळे राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह सत्यवानाशी लावून दिला. विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राहणी अंगीकारली. सासू सासरे तसेच पतीची सेवा करू लागली. त्यात 1 वर्ष पूर्ण होत आले. वर्षाअखेरीस 4 दिवस उरले असताना तिने संकल्पासह दृढनिश्चयाने त्रिरात्र सावित्री व्रत केले. शेवटच्या 4थ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणावयास सत्यवान सावित्रीसह रानात गेला. लाकडे गोळा करीत असतानाच तो अचानक आजारी पडला. डोके दुखू लागल्यावर तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला. नेमक्या त्याच वेळी यमदूत त्याच प्राण हरण करण्यास तेथे पोचले. मात्र सावित्रीच्या पतिव्रत्याच्या तेजामुळे ते सत्यवानाजवळ जाऊ शकले नाहीत. सावित्रीने त्यांच्याशी वाद घातला. दूतांच्या सांगण्यावरून यमही तिथे पोहोचला. सावित्री यमाशीही वादविवाद करू लागली. शेवटी यमाला निरुत्तर करून तिने यमाकडून वरदान मिळवले. त्या वरानुसार सत्यवानाला दीर्घायुष्य तर द्युम्नसेनाला दृष्टी आणि राज्य परत मिळाले. सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप आणि देवगुरु यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखवले. हाच आदर्श ठेवून आजही सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करतात. ही पूजा करताना पूजेबरोबरच पुढील श्लोक आवर्जून म्हणावा. सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी, तेन सत्येन मा पाहि दुःख संसार सागरात. अवियोगो
तथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोगो तथास्माक भूयात जन्मनि जन्मनि. तसेच वटमूले स्थितो ब्रह्मावटमध्ये जनार्दना वटाग्रे तु शिवो देव सावित्री वटसंमिश्रा. ही एकार्थी शिवपार्वतीची पूजा आहे. त्यांनी जसा आनंदाने संसार केला तसा आपलाही संसार सुखाने व्हावा अशी प्रार्थना देवाकडे केली जाते. मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी वडराजाला प्रार्थना.